हाय, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे बाजरीची भाकर. त्यासाठी मी छानपैकी पीठ चाळून घेतले आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मळून सुद्धा घेणार आहे. 2-3 भाकरींचं पीठ मी एकदमच मळून घेतले आणि जेवढं आपण हे पीठ छानपैकी मळून घेऊ आणि जास्त वेळ मळून घेऊ तर आपली भाकर पण छानच होते आणि फुगते सुद्धा. बघू शकता माझी भाकर कशी फुगली आहे. मला लग्नाच्या आधी काहीच भाकर वगैरे बनवता येत नव्हती, फक्त चपात्या बनवता यायच्या. पण मी आता इकडे आल्याच्यानंतर भाकरसुद्धा बनवायला शिकली, कारण की माझे सासरे सर्व काही सगळेजण भाकरीच खातात आणि आमच्या घरी चपात्या जास्त करतच नाही. त्यामुळे मला भाकर शिकावीच लागली आणि मी बघा आता भाकर शिकलीसुद्धा. आता छान छान थोपटून घेतली त्या भाकरीला आणि आता गोल गोल बनवून घेतली. आता त्याला थोडंसं सगळीकडून पाणी लावून घेणार आणि पूर्ण पाणी सुकायच्या आधीच भाकर आपल्याला पलटायची असते, कारण की जर पूर्ण पाणी सुकून दिलं तर त्या भाकरीला चिरा पडतात आणि भाकर काही चांगली होत नाही. बघा माझी भाकर कशी फुगली आहे आणि मी अशाच 2-3 भाकरी आहेत त्या बनवून घेणार आहे. आणि तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग आजचा नक्की कमेंट करून सांगा. आणि बाय बाय.